नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त सरकारी सेवेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांचा सरकारी कामांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकते. हो, मी बोलतेय आपले सरकारबद्दल. चला तर मग जाणून घेऊया, हे आहे तरी काय. असं कधी झालंय का की सरकारी कार्यालयातल्या रांगेत उभं राहून अख्खा दिवस गेला? मला वाटतं हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल, नाही का? सुट्टीचा दिवस किंवा कामाचा दिवस, सगळा वेळ जातो तो फक्त रांगेत, आणि यामुळे आपला वेळ तर जातोच, पण प्रचंड मनस्तापही होतो. आणि फक्त रांगाच नाहीत, एका छोट्याशा कामासाठी कागदपत्रांचे ते ढिगारे. मग एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर, या साहेबांकडून त्या साहेबांकडे हेलपाटे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपलं काम नक्की कधी होणार याची काहीच गॅरंटी नसते. ह्या सगळ्या चक्रात एक सामान्य माणूस पुरता अडकून जातो. पण विचार करा, या सगळ्या त्रासावर जर एक ठोस उपाय असेल तर? एक असा उपाय ज्याने फक्त ही प्रक्रिया सोपी केली नाही, तर चक्क नागरिकांना एक नवीन अधिकारच दिला. तो अधिकार म्हणजे सार्वजनिक सेवेचा हक्क. म्हणजे बघा, आता सरकारी सेवा मिळवणं ही काही कुणावर केलेली मेहरबानी नाहीये, तर तो आपला म्हणजे नागरिकांचा कायदेशीर हक्क बनला आहे. आणि या सगळ्या बदलाचा पाया आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हा तो कायदा आहे जो हे पक्क करतो की प्रत्येक नागरिकाला सरकारी सेवा ही वेळेवर, पारदर्शकपणे आणि कोणत्याही त्रासाशिवाय मिळालीच पाहिजे. आपले सरकार पोर्टलची टॅगलाईन पर बघा, ती या कायद्याचं सार अगदी एका वाक्यात सांगते: तुमची सेवा आमचे कर्तव्य. किती छान आहे ना? हे वाक्य थेट सरकारची आपल्याप्रती असलेली जबाबदारी दाखवतं. बरं, मग हे आपले सरकार पोर्टल म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा जो लोकसेवा हक्क कायदा आहे ना, त्याचं हे डिजिटल स्वरूप आहे. म्हणजे ही एक अशी ऑनलाईन खिडकी आहे जिथे वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या सेवा एकाच जागी ठरलेल्या वेळेत मिळतात. आता याचे फायदे बघा. जे आपण सुरुवातीला त्रास बोललो होतो ना, त्यावर हा थेट उपाय आहे. रांगेत उभं राहायची गरज नाही, कारण सेवा आता घर बसल्या मिळते. वेगवेगळ्या ऑफिसांमध्ये फिरायची गरज नाही, कारण सगळं काही एकाच पोर्टलवर आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपल्या अर्जाचं पुढे काय झालं हे आपण घरबसल्या ऑनलाईन बघू शकतो. म्हणजे वेळही वाचला आणि पैसाही. ऐकायला तर हे सगळं खूप छान वाटतंय, हो ना? पण हे खरंच प्रत्यक्षात कसं चालतं? चला एक उदाहरण घेऊनच बघूया. समजा आपल्याला जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करायचा आहे. आता इथे बघा, या सेवेसाठी कायद्याने एक वेळेची मर्यादा घालून दिली आहे, 45 दिवस. याचा सरळ अर्थ असा आहे की अर्ज केल्यापासून 45 दिवसांच्या आत हे प्रमाणपत्र मिळायलाच पाहिजे. ही आता कायद्याची सक्ती आहे. आणि याची प्रक्रिया पण एकदम सोपी करून ठेवली आहे. पहिलं काम काय, तर पोर्टलवर जाऊन बघायचं की कोणती कागदपत्रं लागणार आहेत. मग ती सगळी कागदपत्रं आणि जी काही फी असेल ती घेऊन जवळच्या सेवा केंद्रात जायचं. तिथे अर्ज भरल्यावर एक ID नंबर मिळतो. मग त्या नंबरवरून आपण आपलं ॲप्लिकेशन कुठपर्यंत आलंय हे ऑनलाईन चेक करू शकतो. आणि सगळं झालं की ठरलेल्या वेळेत प्रमाणपत्र थेट घरपोच. आता कागदपत्रांची यादी बघून कदाचित थोडं टेन्शन येईल, पण घाबरण्यासारखं काही नाहीये. मुख्यत्वे काय लागतं, तर एक ओळखीचा पुरावा जसं की पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, एक पत्त्याचा पुरावा जसं आधार कार्ड किंवा लाईट बिल, आणि त्या सेवेसाठी लागणारी जी काही इतर कागदपत्र असतील ती. आणि चांगली गोष्ट ही आहे की ही सगळी लिस्ट अर्ज करण्याआधीच पोर्टलवर अगदी स्पष्टपणे दिलेली असते. आणि हे तर जातीच्या दाखल्याचं फक्त एक उदाहरण झालं. अशा तब्बल शेकडो सरकारी सेवा या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत. इथे बघा, महसूल विभाग, गृह विभाग, परिवहन, ग्रामविकास अशा अनेक मोठ्या विभागांच्या कितीतरी सेवा इथे एकाच छताखाली आल्या आहेत. म्हणजे अगदी जन्माच्या दाखल्यापासून ते ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यापर्यंत जवळपास सगळंच आता एकाच ठिकाणी मिळतं. तर फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जुन्या पद्धतीत काय होतं, तर अनेक ऑफिसच्या चक्रा, काम कधी होईल याची काहीच खात्री नाही. आणि आता आपले सरकार पद्धतीत एकच पोर्टल, कामासाठी वेळेची कायदेशीर हमी आणि आपलं काम कुठपर्यंत आलंय हे बघण्यासाठी पूर्ण पारदर्शकता. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न. समजा ठरलेल्या वेळेत काम झालंच नाही किंवा अर्जच नाकारला गेला, मग काय करायचं? तर यावरही एक जबरदस्त उपाय या सिस्टीममध्ये आहे. आणि तो म्हणजे अपील करण्याचा हक्क. ही अपील करण्याची प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये आहे. जर वेळेस सेवा मिळाली नाही तर आपण पहिल्यांदा एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील करू शकतो. समजा तिथेही काही झालं नाही तर त्यांच्याही वरच्या अधिकाऱ्याकडे दुसरं अपील करता येतं. आणि तरीही जर समाधान झालं नाही तर थेट राज्य लोकसेवा हक्क आयोगाकडे शेवटचं अपील करण्याचा अधिकार आपल्याला आहे. म्हणजे आता आपल्या हातात एक खूप मोठं आणि महत्त्वाचं साधन आहे. आणि एवढं सगळं असूनही जर काही प्रश्न पडले किंवा काही मदत लागलीच, तर त्यासाठी हा 24 तास चालणारा टोल फ्री नंबर सुद्धा आहे.
यावर कधीही फोन करून माहिती घेता येते. तर आता जरा विचार करा, जेव्हा आपल्याला एखादी सरकारी सेवा वेळेवर मिळण्याची गॅरंटी असते आणि जर ती नाही मिळाली तर त्याविरोधात दाद मागण्याचा कायदेशीर हक्क असतो, तेव्हा सरकारी सेवांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किती बदलतो, नाही का? ही फक्त एक ऑनलाईन सोय नाहीये, खरं तर हे एका जबाबदार आणि अधिक सशक्त नागरिकत्वाच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे.